शिवाजी महाराज जनसेवक श्री महेश दादा गायकवाड यांच्या गाड्या बोलत आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। जोरदार टाळ्या शेवटपर्यंत येवा। आणि त्यांनी केलेलं कार्य आपल्यासमोर मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न आमच्या माध्यमातून होणार आहे। आपण आजच्या या कल्याण रत्न सन्मान सोहळ्याला लगेच सुरुवात करणार आहोत। आपल्या कल्याण महोत्सव प्रतिष्ठानचे आधारस्तंभ संस्थापक माननीय श्री महेश दादा गायकवाड यांच्या शुभारंभाने आपण त्यांना सन्मानित करणार आहोत। माननीय श्री कृष्णाजी पाटील महोत्सव अध्यक्ष यांच्या नियोजनाखाली हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। नुसतं मनोरंजन नाही तर कल्याणमध्ये जे उल्लेखनीय कामगिरी करणारे आणि उल्लेखनीय अशी आपल्या कल्याणला आणि या कल्याणचं नाव चार लोकात प्रख्यात करण्यासाठी काही लोकांनी योगदान दिलेलं आहे। अशा काही लोकांचा आपण कल्याण रत्न म्हणून या ठिकाणी सत्कार करणार आहोत। मान्यवर श्री गिरीश मारुती एर्णक यांनी कृपया व्यासपीठावर यायचं। जिल्हा स्पर्धेत शाळेचे प्रतिनिधित्व केले, त्याचप्रमाणे प्रो कबड्डी मध्ये 2015 साली पाटणा पायरे संघाकडून सुरुवात केली। त्याचप्रमाणे बंगाल वॉरियर्स पुणेरी पल्टर चे प्रतिनिधित्व त्यांनी केलेले आहे। आणि याचबरोबर
2018 साली दुबई येथे आंतरराष्ट्रीय मास्टर कबड्डीसाठी त्यांची निवड करण्यात त्यांना पुरस्कृत करतोय. जोरदार टाळ्यांशी त्यांचं अभिनंदन करायचंय. श्री गिरीश हिरनक यांचा या ठिकाणी होत आहे शाल सन्मान चिन्ह देऊन आपण कल्याण रत्न म्हणून त्यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. आणि अशा कुमार किशोर श्याम सरकुदेला आपण सन्मानित करत आहोत. याची दखल वर्तमानपत्र इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी घेतलेली आहे. कुमार श्याम सातपुते. आप येऊ इधर येऊ. क्या बात है. अब्बास मस्तान भी आया यहाँ पर. उनका खुद का चैनल है, वो एक्सपोज कर देंगे. क्या नाम है इनका? नाम तो उनका आनंद है. आनंद ही आनंद है. आनंद. ये कभी उदास नहीं होंगे, नाम में ही आनंद है आपके. ये इतने सफेद सफेद कपड़ा पहन के ऐसा लग रहा है ये टाइड के ब्रांड एम्बेसडर है. कैसे हैं आप लोग? अभी तो बोलो कैसे हो? मेरे दोस्त है. ये दोस्त लोग ही खतरनाक होते हैं. सीधा बीवी को व्हाट्सएप कर देगा कि तुम्हारा पति भयकी बातें कर रहा है. उनको भी मालूम है मैं कैसा हूँ. लॉकडाउन में इन्होंने आपसे लोन लिया था क्या? लोन नहीं, लेकिन देन है हमारा. अच्छा लेन देन 10 बजे के बाद है. 11 के बाद मैं रेडी हूँ. वैसे बंदोबस्त क्या किया है? आप जा बोले आप लेके जाएंगे. मैं क्या बकरी का बच्चा जो लेके जाएंगे? तो आप तो गुवाहाटी गोवा गएगा आप जाने के बाद. बोलते रहिए, मुझे धीरे धीरे प्यार हो रहा है आपसे. हेलो आई लव यू. मी काय बोलतोय अशोक साहेब, एक प्रश्न होता तुमच्यासाठी. लग्नाला किती वर्ष तुम्हाला माहित नाही? बोला. लग्नावर्ष आता 30 वर्ष आहेत. जीएसटी ऍड केलं तर? जीएसटी ऍड केलं कमी करू आपण, जास्त नको. अच्छा सॅटर्डे संडे काढलं तर? नको ते पण नको. एवढं कशाला घाबरता? बायको आली नाही तुमच्या इकडे? अच्छा एक प्रश्न है. समोर बोल असेल ना. ये बीवी के खौफ में आए बंदा, बता रहा हूँ आपको. क्योंकि उनको मालूम है बीवी घर पे लाइव देख रही है. लाइव देख रही है क्योंकि अपना ये प्रोग्राम माय चॉइस मूवीज पे लाइव दिखाया जाता है. यस. सबसे पहले कैमरामैन फोकस करो. मेरे जोक्स के सारे पात्र काल्पनिक है, किसी लोगों से कोई संबंध नहीं है. आप लोग खुलकर एंजॉय कर सकते हैं. हाँ तो सवाल आपसे ये अशोक जी, बीवी और मच्छर में क्या समानताएं हैं? मच्छर थोड़ा जल्दी काटता है और बीवी देर से काटती है. इनकी बीवी काटती है इनको? मैं क्या बोल रहा हूँ? उनसे बीवी ने मर्द को काटती नहीं है. ऐसा कभी इनकी भी आपकी बीवी काटती है आपको? ये नहीं काटती है, कुछ भी बोलते हो. आपकी बीवी काटती है? तो किसकी काटते हो? पूछो किसकी काटती है. आप इतना उदास हो क्यों बैठे? ये बीवी नहीं आई है आपके? क्या सब ठीक हो? ठीक है. आप मुझे पार्ले जी बिस्किट का छोटा बाबू लग रहा है. लग रहा है ना? ले ये वही है. थैंक यू अशोक जी, थैंक यू साहब. अच्छा मैं क्या बोल रहा हूँ, मुझे पीछे ऑडियंस नजर आ रही है, लेकिन ये बंदा मुझे बहुत ज्यादा क्यूट लग रहा है. ये कौन सर है, मुझे बता सकते हैं आप? नहीं मैं तो नहीं जानता, लेकिन अपने आप भांडे फूट जाएंगे. मैं सर 100 रुपए काट लो इसके ओवर एक्टिंग का. जिनका बारे में पता नहीं है. इधर भी फोकस कर. पेमेंट इधर से भी आने वाला थोडा. सर तुम्ही क्यूट दिसताय खूप. कशा आहात तुम्ही? तुमचं नाव सर? प्रमोद सर. सर आप रब जाने कब गुजरा अमृतसर
हेलो कटप्पा, कैसे हैं आप लोग? मुझे ऐसा क्यों लग रहा है कि मैं कोई सत्संग में आ गया हूँ। पता नहीं, मैं अपने आप को बाबा फील कर रहा हूँ। और ये जो मेरा एंकर है, आपका नाम क्या है? विकास। कौन कहता है कि भारत में विकास नहीं हुआ है? विकास तो हुआ है और कल्याण। आइए आइए डॉक्टर साहब आइए। कैसे हो मेरे आधे अधूरा करवा चौथ? कैसे हो? उन्हें ग्लूकोज की जरूरत है शायद। और ये देखो KGF। ला 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 ला। डॉक्टर साहब आपको यहाँ आना है। ओके सॉरी। अच्छा फिर भी इसमें एक सवाल पूछूंगा मैं। आपका नाम क्या है? सोनू। अरे ले 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 सोनू, एक सवाल पूछो आपको। क्या? ऐसे घूम जाओ, हमारा बजट ज्यादा है, कैमरा यहाँ है। कैमरामैन फोकस करो। आपका सवाल ये है, दो दोस्त थे, एक का नाम था आई लव यू, एक का नाम था आई हेट यू। आई हेट यू मर गया, बचा कौन? अभी उसको क्या बोलेंगे कैमरामैन? इसको नहीं बोलेंगे, मुलगी शिकली प्रगति झाली। लेकिन सबसे पहले मेरे को बहुत अच्छा लग रहा है, महेश दादा गायकवाड़ साहब ने मुझे यहाँ पर इनवाइट किया है, तो एक शहर के लिए एक शायरी कहना चाहूंगा अपने अंदाज में। बाबा हो जाए बाबा। महेश सर, आपके लिए एक शायरी है कि हर खुशी खुशी मांगे आपसे। बाबा, हर खुशी खुशी मांगे आपसे, जिंदा दिल दिल लगी मांगे आपसे, आपके जीवन में इतना उजाला हो कि कुछ सूरज भी रोशनी मांगे आपसे। क्या बात, वाह। एक्चुअली यू नो, ही इज अ रियल फाइटर, ही इज अ रियल हीरो। मैंने आपको कोरोना में बहुत बहुत देखा है सर, आप लोगों की जो सेवा की है। गाइस, तालियों के जरिए ढेर सारा प्यार आशीर्वाद बनना है। यस, ओके। सो मैं कैन इंट्रोड्यूस माई सेल्फ डॉक्टर गुलाटी, USA। USA मतलब उधर से आया। और आप सभी के लिए गुड न्यूज लाया। गुड न्यूज ये है कि मेरे क्लिनिक में ऑफर चल रहा है कि किडनी साथ में लाई है, पत्थर हम आपको डाल के देंगे। सर्दी साथ में लाई है, निमोनिया बिल्कुल फ्री पाई है, और ऑपरेशन थिएटर में फिल्म बहुत फ्री दिखाते हैं, पॉपकॉर्न समोसा कोल्ड ड्रिंक के साथ में। तो आप लोग इस ऑफर का लाभ ले सकते हैं। तो मैं क्या बोल रहा हूँ, डॉक्टर मेरे पास कुछ सवाल जवाब है, कुछ लोगों से बात करना है। आइए। आना दो। मैं क्या नीचे चलो ना मेरे साथ में थोड़ा सा। नहीं, वो कुछ नहीं करते हो। मैं नीचे आऊं? यहाँ पर कितना क्यूट लग रहा है ये। पहले सोच लो किसको बकरा बनाना है। बकरा आप बनाओ। मैं बकरा नहीं बनाता, मैं तो सीधा कजिन नेबर बनाता हूँ। कैसे है सर आपका नाम? अशोक सर, नमस्कार। माई सेल्फ डॉक्टर गुलाटी, DDLJ मतलब दूध दही लस्सी जलजीरा। क्या लेंगे आप? लस्सी दो। 2 ग्लास मंगा लो। ये कौन है? राहुल रॉय भी आया है यहाँ पर। कितना क्यूट लग रहा है बंदा ये। ओहो, अनिल कपूर जी भी आए हैं दिनादिन। हाँ, क्या बात है। इसे पूछना है सर, आपकी शादी हो गई? हो गई। अच्छा सर जी खड़े रह रहे। जय महाराष्ट्र। सर, आपकी शादी हो गई? हो गई। बीवी आई है? बीवी घर पे है। तभी चेहरे पे इतना ग्लो आया है। वरना बीवी के साथ प्रोग्राम कौन एंजॉय करता है? कितने साल हो गए हादसे को? हादसे को कितने साल हो गए? अभी हो गया, जितना हो गया उतना हो गया। हादसा कोई याद रखता है क्या यार? वो बात सही है, हादसा कौन याद करता है? वैसे आपने लव मैरिज किया, अरेंज मैरिज किया? मैरिज। लव मैरिज क्यों नहीं किया आपने? भाग गए। थे वो सब गए। धीरे धीरे बोल कोई सुनना ले। ये वीडियो रिकॉर्डिंग कर रहा है जनमत वाला। ये मेरे दोस्त है। ये दोस्त लोग ही खतरनाक होते हैं। सीधा बीवी को व्हाट्सएप कर देगा कि तुम्हारा पति भैकी बातें कर रहा है। अरे उनको भी मालूम है मैं कैसा हूँ। लॉकडाउन में इन्होंने आपसे लोन लिया था क्या? लोन देन नहीं, लेकिन लेन देन है हमारा। अच्छा, लेन देन 10 बजे के बाद है? 11 के बाद। मैं रेडी हूँ। वैसे बंदोबस्त क्या किया है? आप जहाँ बोले आप लेके जाएंगे। मैं क्या बकरी का बच्चा जो लेके जाएंगे? तो आप तो गुवाहाटी गुलाटी गोवा गएगा आप जाने के बाद। बोलते रहिए, मुझे धीरे धीरे प्यार हो रहा है आपसे। हेलो, आई लव यू। मी काय बोलतो अशोक साहेब, एक प्रश्न होता तुमच्यासाठी. लग्नाला किती वर्ष झालं तुम्हाला माहित नाही? बोला. लग्नाला 30 वर्ष आले. GST ऍड केलं तर? GST ऍड करायचं
कमी करू आपण, जास्त नको. अच्छा, सॅटर्डे संडे काढलं तर नको नको, ते पण नको. सॅटर्डे एवढं कशाला घाबरतं? बायको आली नाही तुमच्या इकडे? अच्छा, एक प्रश्न है, समोर वर असेल ना. ये बीवी के खौफ में है बंदा, बता रहा हूँ मैं आपको. क्योंकि उनको मालूम है बीवी घर पे लाइव देख रही है, लाइव देख रहे हैं. क्योंकि अपना ये प्रोग्राम माय चॉइस मूवीज में लाइव दिखाया जाता है. यस, सबसे पहले कैमरामैन फोकस करो. मेरे जोक्स के सारे पात्र काल्पनिक है, किसी लोगों से कोई संबंध नहीं है, आप लोग खुलकर एंजॉय कर सकते हैं. हाँ, तो सवाल आपसे ये है अशोक जी, बीवी और मच्छर में क्या समानताएं हैं? मच्छर थोड़ा जल्दी काटता है, बीबी देर से काटती है. इनकी बीवी काटती है इनको? मैं क्या बोल रहा हूँ? उनसे बीबी ने मर्द को काटती नहीं, ऐसा कभी. इनकी भी आपकी बीवी काटती है आपको? ये नहीं काटती है, कुछ भी बोलते हो. आपकी बीवी काटती है? किसकी काटती है वो पूछो, किसकी काटती है? आप इतना उदास हो क्यों बैठे? ये बीवी नहीं आई है आपके? कुत्ता हो क्या? सब ठीक? ले ये वही है. थैंक यू अशोक जी, थैंक यू सर. अच्छा, मैं जिनका बारे में पता नहीं है, हाँ, इधर भी फोकस कर. पेमेंट इधर से भी आने वाला थोडा. सर तुम्ही क्यूट दिसताय खूप. कशा आहात तुम्ही? तुमचं नाव सर? प्रमोद सर. सर आपकी जो स्माइल है ना बहुत क्यूट है, तो एक शायरी बोल सकता हूँ मैं आपके लिए. अर्ज किया है बाबा, ये कैंडी क्रश खेल रहा है लड़का कहीं का. यहाँ पर कल्याण महोत्सव चल रहा है, कैंडी क्रश खेलने आया है, बाजू में बादाम पिस्ता बैठा है. हाँ, आपके लिए एक शायरी अर्ज करना चाहूंगा प्रमोद सर, कि आपके मुस्कुराहट ने मेरे होश उड़ा दिए. बाबा, आपके मुस्कुराहट ने मेरे होश उड़ा दिए, मैं होश में आने वाला ही था, क्या फिर से मुस्कुरा दिए? बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. 2 500 है आपके पास? एक 500 इसको भी देना गरीब को. ये बोला है शो के माते वड़ा पाव खिलाना मेरे को. हाँ. सर्वप्रथम हात जोडून पायाकडून माफी मागतो की महोत्सव आहे, त्यात नियोजित कार्यक्रमांपेक्षा किंवा नियोजित वेळेपेक्षा थोडीशी गडबड होऊ. मैं ऐसा ना होता. नमस्कार ताई, कशा आहात तुम्ही? तुम्ही कशा आहात? तुम्ही त्या एक्झाम मध्ये यांच्या पाठीमागे बसले होते? जे ते बोलतात तुम्ही तेच बोलतात. ओके, तुम्ही? मॅडमनी गुड बोल, तुम्ही साखर बोला. अच्छा, एक प्रश्न आहे तुमच्यासाठी पण. तुमचं नाव काय ताई? मायसेल्फ डॉक्टर गुलाटी. ओके, एक छोटा प्रश्न आहे तुमच्यासाठी. जास्त वडापाव खाल्ल्याने काय होतं? हिंदी मध्ये ज्यादा वडापाव खाने से क्या होता है? पता नहीं, मैं ज्यादा खाती नहीं, पोट बिघडतं. ते तेलाच्यामुळं आपल्या शरीरावरती चरबी चढतं. वेरी गुड. पाइनएप्पल जी, आप कुछ कहना चाहेंगे? ये पाइनएप्पल सारे बाल खड़ा करके रखा है मेरे को देख के. कभी आपने हैंडसम नहीं देखा? हाँ ताई, आशीर्वाद आया मैं रखा है. ताई सर्व बरोबर आहे ना? हो बरोबर आहे. तुमच्या सोबत असं काय करतं? बाहेर काय बसायला तुम्हाला? काय झुकती काही की. लेकिन एक बात बताओ, सच्ची बोल रही है, ऐसा इनको देख के लग रहा है कि नवरात्रि खत्म नहीं हुआ अभी तक. सारी देवियां यहीं पर ही बैठी हुई है. वाह वाह वाह. हाँ, तो मैं अंदर कहाँ जाना है, किससे बात करना है? यहाँ से जा सकते हैं. पार्टी ले लिया है, प्रॉपर्टी में हिस्सा मिलने वाला है मुझे अभी. ओके, हाँ, मैं क्या बोल रहा हूँ? पहले पूछ लो. पता नहीं आप पे इतना इंटरेस्ट क्यों आ रहा है मेरे को. बीवी नहीं आई ना? नहीं. कितना खुश लग रहा है. ले. सुरेखा गावंडे मॅडम. महत्वाचा उद्देश आहे महिलांसाठी. आपण हा उद्देश आहे की जसे बाहेरचे सेलिब्रिटी कलाकार आपण आपल्या कल्याणकारांसाठी बोलवतो, तसेच आपले कल्याणचे कलाकार देखील सेलिब्रिटी. शैलेंद्र कुमार आडसो जे स्कूल ऑफ आर्ट्सचे 60 किल्ल्यांवरती किल्ले सर केलेले आहेत आणि
महेशदादांचा 100वा वाढदिवस असताना त्यांनी मलंगड किल्ला सर करून आपल्या या मोहिमेची आगेकूच केलेली आहे. गौरव ज्या डिप्लोमा इन आपला आर्ट म्हणून त्यांनी शिक्षण पूर्ण केलेले आहे. क्रिएटिव्ह मँगो आर्ट अँड क्राफ्टच्या माध्यमातून अनेक कलाकार त्यांनी घडवलेले आहेत. मात्रे कृतिक मात्रे ज्याला आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये त्याने सुवर्ण पदक पटकावले. आट्यापाट्या खेळाचा राष्ट्रीय खेळाडू मुंबई विभागामध्ये आट्यापाट्या खेळाडू घडवण्याचं कार्य त्याच्या माध्यमातून होत आहे. यानंतर पुढील नागू अप्पा विरकर कादंबरीकार ज्यांच्या कादंबरीचा आंतरराष्ट्रीय स्तरावरती दखल घेतलेली आहे अशी बेडाम कादंबरीचे लेखक नागू अप्पा विरकर 10 डिसेंबर 2024 रोजी दुबई इथे झालेल्या विश्व संमेलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. खेळलेले आहेत. राष्ट्रीय स्तरावरती आपल्या महाराष्ट्राच्या संघाला कांस्य पदक मिळवून दिलेलं आहे. असं व्यक्तिमत्व श्रीयुत अक्षय भक्कम आट्यापाट्याचा राष्ट्रीय खेळाडू. झालेल्या 2024 इंटरनॅशनल कराटे स्पर्धेमध्ये आपल्या सोनवणे सर जे SNDT महाविद्यालयामध्ये उपकुलसचिव म्हणून कार्यरत आहेत. विविध क्षेत्राचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यानंतर साम्यक प्राध्यापक सम्यक शाक्यरत्न ज्यांनी गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्यावरती 200 पेक्षा जास्त व्याख्याने दिलेले आहेत. यानंतर प्रत्येक विशारद संतोष जाधव सर लावणी आणि खूप MA मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये त्यांनी पदवी घेतलेली. भूमियोगी डान्स कॉम्पिटिशन मध्ये 1998 मध्ये फर्स्ट प्राइज त्यांना मिळालेलं आहे. ETV फुलटो डान्स कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट प्राइज. ॲडव्होकेट प्रकाश जगताप क्रीडा संघटक श्री अविनाश नलावडे सर. मेकअप आर्टिस्ट दीपाली मंगळबाळू म्हात्रे. आपण सर्वांनी व्यासपीठावरती यायचे. पुढील सत्कार मूर्ती तयार आहे. डॉक्टर शुभम श्यामराव सोनवणे. कबड्डीपटू कुमार किशोर सातपुते याला या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. सामाजिक क्षेत्राची जाण असलेल्या त्याचबरोबर 12 पुरस्कार, 39 लेख आणि 15 कविता. वकील असून सुद्धा लेखन क्षेत्रामध्ये त्यांची आवड आहे. महत्वाचं म्हणजेच कल्याणपूर्वेमध्ये 3 दिवसापूर्वी जे हत्याकांड झाला त्या 13 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीचं वकीलपत्र न देण्याचं आव्हान कल्याण वकील संघटनेला केलं होतं आणि कल्याण वकील कल्याण न्यायालयातील एकाही वकिलाने त्या आरोपीचं वकीलपत्र घेतलेलं नाही. अविनाश नलावडे सर क्रीडा संघटक यांचा या ठिकाणी सन्मान. वेस्टर्न बीच इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल भारतभूषण 2024 ने सन्मानित. इतर 12 पुरस्कार त्यांनी घेतलेले आहेत. दोस्ती फाउंडेशन, युनिव्हर्सल हायस्कूल या ठिकाणी त्यांचा अनुभव आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती असलेल्या सौ रोशनाताई पाटील भारतामधून त्यांचा 2 महिलांची निवड ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माध्यमातून केली होती आणि महाराष्ट्रामधून एकमेव महिला म्हणजेच आपल्या रोशनाताई यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर दीपाली म्हात्रे मेकअप आर्टिस्ट कल्याणपूर्वेचं एक नावाजलेले नाव यांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. वेस्टर्न बीच इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल भारतभूषण 2024 ने सन्मानित.
इतर 12 पुरस्कार त्यांनी घेतलेले आहेत. दोस्ती फाउंडेशन, युनिव्हर्सल हायस्कूल या ठिकाणी त्यांचा अनुभव आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती असलेल्या सौ रोशनाताई पाटील भारतामधून त्यांचा 2 महिलांची निवड ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माध्यमातून केली होती आणि महाराष्ट्रामधून एकमेव महिला म्हणजेच आपल्या रोशनाताई यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर दीपाली म्हात्रे मेकअप आर्टिस्ट, कल्याण पूर्वेचं एक नावाजलेले नाव, यांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. एक मिनिट, एक पुरस्कार आलेला आहे श्री आनंद भाऊ गायकवाड, जे आपल्या कल्याण महोत्सवाची प्रसिद्धी अतिशय प्रामाणिकपणे करत असतात. कल्याण पूर्वेमधील निर्भीड आणि निष्पक्षपातीपणे जे पत्रकारिता करतात, आनंद भाऊ गायकवाड यांचा या ठिकाणी आपण कलारत्न म्हणून सन्मानित करत आहोत. आनंद भाऊ, पत्रकारिता कशी असावी मंडळी, आपण जे कल्याण महोत्सवमध्ये आपल्या कल्याण महोत्सवमध्ये जे प्रदर्शन पाहताय, त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून छत्रपतींच्या सागरी किल्ल्यांची माहिती आणि आरमाराची माहिती देण्यात आलेली आहे. त्या प्रदर्शनाचे संकल्पनाकार श्री महेश पवार हे महेश दादा यांचा सन्मान करू इच्छितात. मी महेश पवार यांना विनंती करतो की आपण महेश दादा गायकवाड, आपला कल्याण महोत्सवचे आधारस्तंभ संस्थापक, अतिशय प्रामाणिकपणे करत असतात. कल्याण पूर्वेमधील निर्भीड आणि निष्पक्षपातीपणे जे पत्रकारिता करतात, आनंद भाऊ गायकवाड यांचा या ठिकाणी आपण कलारत्न म्हणून सन्मानित करत आहोत. आनंद भाऊ, पत्रकारिता कशी असावी फिरले अन्न देश बुडाला. हाल आणि आकांत यांचा तांडव हरेक घराच्या अंगणात सुरू झाला आणि पाहता पाहता आक्रोश सुरू झाला. वंदावी पावली संताची सावली तुळस वंदावी वंदावी. तुळशी लावता आईचे रोप, तुळशी लावता आईचे रोप, पळून जाती सगळे दोष, पळून जाती सगळे दोष. तुळस वंदावी वंदावी मावली संताची सावली तुळस वंदावी वंदावी. तुळशी लावता ऐसे वटा, तुळशी लावता ऐसे वटा, विघ्न जाती दाही वाटा, विघ्न जाती दाही वाटा. तुळस वंदावी वंदावी मावली संताची सावली तुळस वंदावी वंदावी. वर्षामागून वर्ष जिजाऊंच्या छत्रछायेखाली पराक्रमी स्वत्वाचं हे तेज न्यायलंकारांची कवच कुंडल लिहून आता दुर्जनांना धग देऊ लागलं. धर्मांध गिधाडांच्या अस्तित्वाने मसणवाटेत रूपांतर झालेल्या या महाराष्ट्राचा वाली आता एकच, सह्याद्री. चरण नजर बंद होशियार, न्याय सदैवर आऊ जिजाऊ साहेब येत आहेत हो.
काय खबर पाठवून द्या त्याला. अफजल खानाकडून अपेक्षित होतं ते. राजे, आम्ही बादशाही हुकुमातीचे हे जी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. चरणी माग तो ठाव देखियले मुळ पिठाईचा हरला सिद्ध भाग आनंदी जय देवी जय